तालुक्याचे अध्यक्ष संजय सोनवणे ज्यांचं भाषण आपण ऐकलं ते आदिवासींचे नेते सचिन शेंडाळ अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी. अनेक वेळेला मी सिंधूला येऊन गेलो. मला वाटतं शंकरराव वाजे असतील, नंतरच्या काळामध्ये रुक्मिणीताई वाजे असतील, सूर्यभान गडात असतील, तुकाराम निगुळे असतील, या सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये काम करण्याची संधी मला स्वतःसुद्धा त्या काळामध्ये मिळत होती. सुरुवातीच्या काळामध्ये मी विधानसभेचा सभासद होतो आणि 72 साली पुन्हा विधानसभेचा सभासद झाल्याच्या नंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायची संधी मला अनेक वेळा मिळाली. तुम्ही लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेनं 4 वेळेला राज्याचं मुख्यमंत्रीपद हे माझ्याकडे दिलं. देशाच्या संरक्षण खात्याचं काम तेही माझ्याकडे आलं आणि 2004 ते 14-10 वर्ष या देशाच्या शेतकऱ्यांच्या खर्चाची सोडवणूक करण्याची शेतीमंत्र्यांची जबाबदारी ही माझ्याकडे आलेली होती. आणि या सगळ्या काळामध्ये देशाचं 1 नंबरचं राज्य म्हणून महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला. हे संत चव्हाणांच्या सारखं ज्येष्ठ मार्गदर्शन होतं, वसंत नाईकांच्या सारखं उत्तम नेतृत्व होतं, अनेकांची नावं घेतायची. या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही लोकांनी प्रयत्न केला आणि त्याला तुमची साथ लागली की आज देशाचं 1 नंबरचं राज्य महाराष्ट्र व्हावं. उद्योग वाढवले, शेती संभाळण करायचा प्रयत्न केला. आज काय दिसतंय? आज भाजपच्या हातामध्ये आणि त्यांच्या मित्रांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता आहे. गेल्या 10 दिवसाच्या पूर्वी संबंध देशामध्ये प्रत्येक राज्याची प्रगती कुठपर्यंत झाली याची माहिती आली. आणि जो महाराष्ट्र देशात 1 नंबरला होता तो आज 6व्या का 7व्या नंबरला जाऊन पोहोचला आहे. मिळालेली सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची आहे, पण त्या सत्तेचा गैरवापर केला, विकासाच्या कामाकडे दुर्लक्ष केलं तर राज्य ही मला खालच्या नंबरवर येतात. आणि ती स्थिती आज महाराष्ट्राची ही बदलायची आपल्याला. लोकसभेची निवडणूक झाली, एक चांगलं काम केलं लोकांनी. 5 वर्षाच्या आधी जी लोकसभेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सगळं महाराष्ट्रात 1 जागा मिळाली, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या. नंतरच्या काळामध्ये आम्ही लोकांनी पावले टाकली, कष्ट केले, राज्याची स्थिती बदलायची कशी याची काळजी घेतली. देशाचं संघटन एका नव्या आघाडीकडे आम्ही दिल्लीमध्ये बसलो. देशाचे नेते भाजप सोडून एकत्र केले, एक आघाडी केली. त्या आघाडीचं नाव इंडिया आघाडी. त्या आघाडीमध्ये सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, दिल्लीचे त्यावेळेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, कम्युनिस्ट पार्टीचे नेता होते, समाजवादी पार्टीचे नेता होते. या सगळ्यांनी मिळून आम्ही एक प्रयत्न हा केला की हा देश पुन्हा लोकशाहीच्या रस्त्यावर येईल का नाहीची चिंता लोकांना वाटत होती. त्याचं कारण देशाचे प्रधानमंत्री ठिकठिकाणी जाऊन आम्हाला 400 खासदारांना निवडून द्या ही भूमिका मांडत होते.
पार्लमेंटचं काम चालवायचं असेल तर 400 खासदारांची गरज नाही. त्या ठिकाणी 300 खासदार असले तर देशाचा कारभार करता येतो. पण तरी मोदी साहेब पुन्हा पुन्हा 400 हा आकडा सांगत होते. हे कशासाठी? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आणि त्या घटनेमुळे या देशाच्या तुमच्यासारख्या कोणत्याही लोकांचा अधिकार हा जतन झाला. त्या अधिकारावर गदा आणणं, घटनेमध्ये बदल करणं हे सूत्र मोदी साहेबांच्या सरकारांच्या मनात होतं. आणि त्यातनं हा देश वाचवायचा असेल तर ही इंडिया आघाडी ही अतिशय लोकांसमोर जाऊन व्यवस्थांची भराकाष्ठा करून लोकांना जागरूक करण्याची कामगिरी ही करण्याची आवश्यकता आहे. आणि तिच्यासमोर आम्ही देशाच्या लोकसभेच्या निवडणुका लढवल्या. मला आनंद आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला 4 आणि 5 जागा मिळवायच्या तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, साथ दिली आणि त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांना 30 ते 31 जागा त्या ठिकाणी आम्ही विजय झालो. आणि त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचं खास अभिनंदन केलं पाहिजे. कारण नाशिक जिल्ह्याने या तुमच्या मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजेंना निवडून दिलं. आणि तसंच शेजारच्या आदिवासी पक्षामध्ये वाघले सर, भगले सर यांच्यासारख्या एका आदिवासी नेत्याला लोकांनी निवडून दिलं. आज या 2 निवडणुकीमध्ये तुम्ही यश दिलं, त्याचा परिणाम राज्य बदलाच्या संबंधीची ताकद मिळायला लागली. आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये प्रयत्न चालला आहे. कुणाचा प्रयत्न चालला आहे? भाजपचा. त्यांना मदत करणारे जे कोणी असतील, ते राज्याचे मुख्यमंत्री शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि त्यांचे सरकारी असतील, या सगळ्यांना राज्याची सत्ता हातामध्ये पाहिजे. आणि त्यांना एकच प्रश्न विचारतो की तुमच्या हातामध्ये 5 वर्ष या राज्याची सत्ता होती, त्याचं 1 वर्ष कोरोनाचं सोडलं की जेव्हा उद्धव ठाकरे मंत्री होते, मुख्यमंत्री होते, तर बाकी सगळा काळ हा तुम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता होती. काय केलं तुम्ही राज्यासाठी? कोणते निर्णय घेतले? महाराष्ट्र राज्य शेतीप्रधान राज्य आहे. या महाराष्ट्रामध्ये काही आईची सेवा करणारा शेतकरी आपलं गाण्यानं मानतो, न्याय मागतो. पण यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 वर्षाच्या आत जवळपास 900 जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्या का करतो? त्यांनी घेतलेलं कर्ज फेडायची त्याची ताकद नाही. पीक हाताचं निसर्गाच्या लहरीपणानं गेलं, संसार उद्ध्वस्त झाला, डोक्यावरचं कर्ज राहिलं, सावकारांनी वांगी कुणी बाहेर काढली. ह्या गोष्टी सहन होत नाहीत आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्याच्या रस्त्यात जातो. कुणीही सत्तेवर असो, त्याची जबाबदारी आहे की शेतकऱ्याचं दुःख कमी करायचं, त्यासाठी मदत करायची, त्याच्या मालाला उत्तम प्रकारची किंमत द्यायची. साधी गोष्ट आहे. तुमच्या भागामध्ये कांद्याचं पीक होतं आणि कांदा उत्पादक आता शेती ठीक असेल, परंतु कांदा जगाच्या बाजारात वाचवा, 2 पैसे शेतकऱ्याला याची काळजी घ्या, ही तुम्हा लोकांची मागणी होती. पण आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी निर्यात बंदी केली, कांद्याचे भाव पडले आणि कांदा उत्पादक हा उद्ध्वस्त झाला. साधी गोष्ट आहे की कांदा उत्पादक हा प्रामुख्याने जिल्ह्यात शेतकरी आहे. मला आठवतं आहे देशात आम्ही शेतीवंती होतो आणि आम्ही कांदा निर्यात केली, 2 पैसे व्याज दिले, कांद्याच्या किमती वाढल्या. आज हे भाजपवाले
महाराष्ट्राची सत्ता वागतात ते पार्लमेंट चालू असताना पार्लमेंटमध्ये आले गळ्यात कांद्याचा माळा घालून आणि मला म्हणत होते शरद पवार होश में आए, शरद पवार होश में आओ, प्याज की कीमत कहाँ जा रही है, घर का खाना कैसे बनाना, प्याज की कीमत नीचे लाओ. मी सांगितलं, मला विचारलं तुम्ही मंत्री आहात, तुमचं खातं आहे, तुमचं काय म्हणणं. मी त्यांनी सांगितलं की हा शेतकरी लहान शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, कधीतरी 2 पैसे मिळतात, त्यामुळे तो संसार चालवतो. 2 पैसे कधीतरी मिळाले तर हे भारतीय जनता पार्टीचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून या ठिकाणी घोषणा देत आहेत, तुम्ही कांद्याच्या माळा घाला, जसं कवल्याच्या माळा घाला, कांद्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही, त्याच्यावर कुठलाही बंधन येऊन देणार नाही. माझ्या वडिलांना 2 पैसे त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत, हे धोरण आम्ही लोकांनी केलं. पण आजच्या सरकारच्या बाबतीत लक्ष द्यायला तयार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अलीकडचे सांगतात की आम्ही बहिणीच्यासाठी नवीन योजना काढल्या, लाडकी बहीण, बहिणीचा आदर, याचा आनंद मला आहे. माझी काही तक्रार नाही, माझी काही त्याला विरोध नाही, पण माझी तक्रार दुसरी आहे. एका बाजूला बहिणींचा सन्मान करण्याच्या गोष्टीची माणसा आणि दुसऱ्या बाजूला गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 850पेक्षा अधिक मुली ह्या गायब झालेल्या, त्यांचा पत्ता लागत नाही, त्यांना संरक्षण नाही. अनेक ठिकाणी आम्ही बघतो मुलींच्यावर, स्त्रियांच्यावर अत्याचार होतात. मध्यंतरी ठाणे जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये 2 लहानशा मुलींचा अत्याचार झाले. अत्याचार करणारे मोठे लोक होते, त्यांना नंतर पकडले गेले. स्त्रियांच्यावरचे अत्याचार ही गोष्ट महाराष्ट्राला लागलेली दूषण आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं सत्याचा वापर केला पाहिजे आणि जे कुणी गुन्हेगार असतील त्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई केली पाहिजे. त्यांनी खऱ्या अर्थानं भगिनींचा सन्मान राहील. आजचं सरकार भगिनींचा सन्मान राखण्याच्यासाठी कोणतीही पावले टाकत नाहीत आणि त्याचाच परिणाम आज स्त्रियांची स्थिती ही या राज्यामध्ये वाईट आहे. तिसरा वर्ग आहे आणि तो म्हणजे तरुणांचा. आज ठिकठिकाणी आपण कॉलेजेस काढली, शिक्षणाची सोय केली, खेड्यापाड्याची मुलं शिकली, ग्रॅज्युएट झाली, पण शिकून हाताला काम मिळत नाही, नोकरी मिळत नाही, वैमान हिंडतात, आज जे करतायत नोकरीचा भत्ता नाही. आज बेकारांची संख्या ही महाराष्ट्रात वाढायला लागली आहे. राज्याचं चित्र बदलायचं असेल तर तरुणांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल, ही बेकारी घालवायची असेल तर उद्योगधंदे वाढवले पाहिजे. मला सांगायला आनंद होतो, आज मी हेलिकॉप्टरने येत होतो आणि सिन्नर जसं जवळ आलं तर सिन्नरला खाली आजूबाजूला कारखाने उभे आहेत, लहान छोट, हे मला पाहायला मिळाले आणि मला आनंद याचा झाला की मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना माझ्याकडे सुदैवान गदा, तुकाराम निरोळे या आमच्या सरकारने MIDCची मागणी केली. मी स्वतः विचारलं, जमीन अक्वायर केली, MIDC काढली, कारखान्याला सवलती दिल्या. आज काही ना काही हाताला सिन्नरमध्ये काम मिळतं आहे. त्याचं कारण आमच्या काळामध्ये आम्ही लोकांनी ही MIDC काढलेली आहे. काही नवीन उद्योग येतील याची चर्चा झाली, त्यासाठी शेत घेतला, जमिनी अक्वायर केल्या. हे सरकार बदलल्याच्या नंतर मोठे मोठे कारखाने येणार म्हणून सांगितलं, 20 कारखान्याचं केंद्र येणार याची जाहिरात झाली. पण प्रत्यक्षात काय घडलं? काहीही झालेलं नाही. त्या शेतच्या जमिनी
तशाच पडू दे. आणि त्यामुळे तरुणांच्या हाताला काम देण्याच्यासाठी अधिक पावलं ही चाचणीची गरज आहे. पण त्या दृष्टिकोनातून आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते झुंकून वागायला तयार नाही. मग आता करायचं काय? करायचं काय? लोकशाहीमध्ये एकच गोष्ट असायची आणि ती गोष्ट म्हणजे सत्ता परिवर्तन, सत्तेत बदल करायचा. आणि तो सत्तेत बदल करायचा असेल तर उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्या सगळ्यांना मोठ्या मताने विजय करा, त्यांच्या हातात वागाची सत्ता द्या, मी तुम्हाला खात्री देतो. आमच्या सगळ्यांची साथ ही त्यांच्या फाशीची राहील, पूर्ण ताकदीनं आणि त्यांना मदत करू. तरी त्यांनी निवडून द्या. निवडून दिल्याच्या नंतर सिन्नर तालुक्याचा चेहरा विकासाच्या संदर्भात कसा बदलत नाही हे आम्ही बघू आणि तुला सगळ्यांना साथ देऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो. आज जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणखीन 6 ठिकाणी जाहीर सभेच्यासाठी मला जायचं. त्यामुळे मी अधिक वेळ न घेता एवढ्या मोठ्या संख्येने आज सकाळी तुम्ही इथे जाऊया. उद्या सगळ्यांच्या संबंधीची आस्था दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजाभाऊने विजय केले आणि एक नवीन दिशा प्रगतीच्या संदर्भात आम्हा सगळ्यांच्या समोर ठेवली. त्याबद्दल लाख लाख धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. हॅलो. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या या विराट अशा सभेच्या निमित्ताने या ठिकाणी एका विद्यार्थ्याने एक कविता म्हणलेली आहे, ती या ठिकाणी आपल्या समोर वाचतो आणि नंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. गोरगरिबाचे कर्वा कैवारी, महाराष्ट्राचे मानकरी, तुम्ही आमचे विठ्ठल, आम्ही तुमचे वारकरी. राजकीय विद्यापीठावर अशी तुमची ओळख, शेतकरी झाला कर्जमुक्त.